आम्ही 1 तारखेला गोव्यातून निघालो. आत्तापर्यंतचा प्रवास थोडासा पाऊस, थोडंसं ऊन, थोडासा थंडी असं करत करत आम्ही इथपर्यंत आलो. अतिशय सुखात, अतिशय आनंदात सगळे वारकरी आनंदात आहेत. काही लोकांच्या पायाला जखमा झाल्या आहेत, काही लोकांच्या फोड आले आहेत. पण हे सगळे फोड आलेले, जखमा झालेले वारकऱ्यांना समजा विचारलं तुम्ही बसून येता का, ते नाही म्हणून सांगतायत. कारण त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा, आवड निर्माण झालेली आहे आणि अतिशय आनंदात हे सगळे जात आहेत. गेली 15 वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतोय. अर्थात आम्ही राबवतो म्हणण्यापेक्षा भगवंत आमच्याकडून करून घेतोय. कारण हे सगळं जे चाललंय ते सगळं भगवंताच्या आशीर्वादानं, भगवंताच्या प्रेरणेनं चाललेलं आहे. आत्ता आमच्याबरोबर, आता तुम्ही बघितलं आमच्याबरोबर आमच्यासोबत साधारण 150 वारकरी आहेत. काही महिला आहेत, काही पुरुष आहेत. आणि आमच्याबरोबर असलेल्या भोजन विभागामध्ये असलेल्या सगळ्या महिला आणि पुरुष हे सेवेसाठी आहेत. आमच्याकडे असलेल्या ह्या गाड्या ज्या आहेत याही सेवेसाठी आहेत. एकही पैसा न घेता स्वतःचं इंधन घालून ह्या गाड्या आमच्याबरोबर येत आहेत. हे सगळी पांडुरंगाची कृपा आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये 1 तारखेला जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आम्ही पहिल्या दिवशी आमच्या तीर्थक्षेत्रावरून, म्हणजे आमचा एक जो जागा आहे वाठादेव म्हणून ठिकाणी, त्या ठिकाणाहून आम्ही मुळगावला आलो. मुळगावला आम्ही रात्रीचा मुक्काम केला आणि 2 तारखेला आम्ही निघालो. दुपारी सकाळी नानोडा केलं, मग रात्री आम्ही वायंगणतड तिथे थांबलो. 3ऱ्या दिवशी आम्ही तिळारी नगरामध्ये गेलो आणि रात्री आम्ही वीज घरामध्ये थांबलो. 4थ्या दिवशी आम्ही कोदाळ म्हणून, सकाळी तो घाट चढून कोदाळ म्हणून एक जागा आहे तिथे आम्ही थांबलो होतो. आणि रात्री त्या दिवशी हेऱ्यामध्ये एक हायस्कूल आहे, त्या सह्याद्री नावाचं सह्याद्री विद्यालय, त्या विद्यालयामध्ये थांबलो होतो. त्यानंतरच्या दिवशी आम्ही चंदगडातून, सातवण्यातून रात्री तळेवाडीला थांबलो. 5व्या दिवशी लाकूडवाडीतून सुरुवात केली, नाश्ता घेतला. हरेळी बुद्रुकाला आम्ही जेवण घेतलं आणि हनुमंत कानडे म्हणजे दुणगे या ठिकाणी आम्ही एका शाळेमध्ये मुक्काम केला. त्यानंतर मुतनाळला आम्ही नाश्ता घेतला. दुर्दुंडेश्वर मठ आहे निरसोशीमध्ये, त्या निरसोशीला आम्ही दुपारचं भोजन घेतलं आणि जैनापुरामध्ये आपण रात्रीचा मुक्काम केला. आत्ता आम्ही जिथे आहोत हे चिकोडी नावाचं गाव आहे. चिकोडी नावाचं शहर आहे कर्नाटकामधलं. आणि या ठिकाणी आपण नाश्त्याचे थांबलो आहे. आणि याच्यानंतर आमचा जो प्रवास आहे, आता आम्ही बसवनगड्डी या नावाच्या गावामध्ये जाणार आहोत. दुपारचा मुक्काम आमचा तिथे आहे. आणि रात्रीच्या वेळी आम्ही इथून मांजरीला आमचा मुक्काम असणार आहे. एक टप्पा करत आम्ही आमचे सगळे वारकरी त्या पंढरपूरच्या दर्शनाला, पांडुरंगाच्या दर्शनाला चालले. 14 तारीख आम्ही इथून मदल करत पोहोचणार आम्ही 14 तारखेला. 3 दिवस तिथे मुक्काम असणार आहे. भगवंताचं दर्शन घ्यावं, भगवंताचं दर्शन व्हावं यासाठी 3 दिवसांचा आपला मुक्काम असतो. 17 तारखेला एकादशी आहे. एकादशी झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू होईल 18 तारखेला. आणि सकाळी आम्ही आरक्षित केलेल्या आपल्या वाहनं आहेत, त्या वाहनातून आमचे सगळे वारकरी गोव्याला परत येतील. 21 तारखेला आमचा महाप्रसाद असतो. वारीत गेलेले जे लोक असतात ते सगळे व्रतस्थ असतात. कुठल्याही मांस मच्छी म्हणजे अभक्षभक्षण असं काही करत नाहीत. आणि त्यांचा एक समारोपाचा दिवस म्हणजे आम्ही वारकरी पुन्हा 1 वर्षानंतर भेटणार आहोत. तर शेवटचा दिवस आपण एखाद्या शाळेमध्ये जसा समारोपाचा दिवस असतो तशा पद्धतीचा एक समारोप. आणि त्या दिवशी आमची पांडुरंगाची महापूजा असते आणि त्या दिवशी आपला महाप्रसाद असतो. ते आमचं 21 तारखेला आहे. आणि त्यानंतर आमचा वारीचा एकूणचा जो प्रवास आहे तो संपेल. या एकूण वारीच्या प्रवासामध्ये आम्हाला अनेक माणसं भेटतात, अनेक जनावरं भेटतात, अनेक स्थळामध्ये आम्हाला अनेक लोक भेटतात. आणि अतिशय आपुलकीनं, प्रेमानं, आनंदानं, उत्साहानं आमची मदत करायला ते तयार असतात. आमच्यासाठी ही एक पर्वणी असते आणि आम्हाला प्रत्येक क्षणाक्षणी येतो. आत्तासुद्धा एक
श्वान आमच्याबरोबर आहे आणि या श्वानानं आमच्याबरोबर प्रवास केला आहे. त्याला खायला हवं होतं, आम्ही खायला दिलं. तो पाणी मागायला लागला, आम्ही पाणी दिलं. अशा पद्धतीची ही वारी चालते. आपला 21 तारखेला शेवटचा दिवस आहे, महाप्रसादाचा दिवस आहे. या टीव्हीच्या माध्यमातून, या दूरदर्शनाच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आमच्या महाप्रसादाला धाकटी वनदेवता संस्थानाचा जो सभागृह आहे, या सभागृहामध्ये आमच्या मुळगावला, या मुळगावच्या सभागृहामध्ये, धाकटी वनदेवतेच्या सभागृहामध्ये तुम्ही सगळ्यांनी महाप्रसादाला यावं, भगवंताचे आशीर्वाद घ्यावेत आणि महाप्रसादाचं सेवन करावं, ही सर्वांच्या समोर प्रार्थना. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं हा सगळा प्रवास आमचा चालला आहे. असाच लोभ आमच्यावर असू द्या. रामकृष्ण हरी.